हा माणूस काय सांगतोय मला काहीही कळत नाहीये. शाहिस्ता ओरडल्या. त्या सरळ सरळ वैतागलेल्या दिसत होत्या. ओमशास्त्री क्षणभर गप्प होता आणि मग कोणतीही पूर्वसूचना न देता अंमली औषधांच्या ग्लानीतून तो अचानक जागा झाला. त्याचं हे असं अचानक शुद्धीवर येणं तिथल्या सगळ्यांना धक्कादायक होतं. कारण त्याला प्रश्न विचारून माहिती काढून घ्यायला भरपूर वेळ आहे असं त्यांना वाटत होतं. ओमशास्त्रीच्या सगळ्यात जवळ असलेल्या डॉक्टर शाहिस्ता दचकल्या आणि त्याच्यापासून दूर सरकण्याच्या नादात खुर्चीवरून खाली पडल्या. खोलीतले सगळे ताठरले. शाहिस्तांचं तर्कशुद्ध मन म्हणत होतं की ही गोष्ट अशक्य आहे. 1 तासही पुरता झाला नाही. हा शुद्धीवर कसा आला? 300 पेक्षा जास्त रुग्णांचा त्यांना अनुभव होता आणि त्यापैकी इतक्या अचानकपणे संमोहनावस्थेतून कोणी बाहेर आलं नव्हतं. शिवाय कोणत्याही शारीरिक अस्वस्थतेशिवाय. डॉक्टर बात्राही तितकेच स्तंभित झाले होते आणि गोंधळून गेले होते. त्यांचं औषधाविषयक ज्ञान त्यांना सांगत होतं की ज्या मात्रेत औषध टोचलं गेलं होतं त्या प्रमाणानुसार रुग्ण 8 तासांपेक्षा कमी वेळात शुद्धीवर येऊच शकत नव्हता. ओमला औषध टोचून पुरता 1 तास सुद्धा झाला नव्हता. डॉक्टर बात्रांनी आजवर अभ्यासलेले आणि आचरणात आणलेले सगळे निकष ह्या घटनेनं धुळीला मिळवले होते. LSD पण प्रचंड घाबरली होती आणि तिला वाटणारी भीती लपवता येत नव्हती. काय चाललं होतं याची संगती कोणालाच लावता येत नव्हती.